इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील अतिग्रे येथील अहिल्याबाई हॉलजवळ असलेल्या हॉटेल क्लासिकमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। हॉटेलचे मालक शाहजान मंसूर अली संधी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 28 जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचं कुलूप तोडून आत प्रवेश केला। दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारील व्यक्तींनी फोन करून चोरी झाल्याची माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी हॉटेलमधील मोठ्या प्रमाणात साहित्य चोरीस गेल्याचं निदर्शनास आलं। चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये 50 ताटं, 150 रस्सा वाट्या, 200 मटण प्लेट, 50 राईस प्लेट, 25 अंडा प्लेट, 40 ग्रेव्ही वाट्या, 1 गॅस सिलेंडर तसेच 6 मोठी पातेली यांचा समावेश असून या साहित्याची अंदाजे 30 ते 35 हजार रुपये किंमत असल्याचं सांगण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस ठाण्याचे हवालदार काळोखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व प्राथमिक माहिती घेतली। या प्रकरणाची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान अतिग्रे फाटा ते साजनी या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार स्थानिक व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे। चोरटे रात्रीच्या वेळी दुकानं व व्यावसायिक आस्थापनांना लक्ष्य करत असल्यानं परिसरात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय। यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांकडून करण्यात येते। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगेंसह कॅमेरामन अतुल कसबेकर। नमस्कार, माझं नाव शाहजान मंसूर अली संधी, राहणार मानगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर असून माझे कोल्हापूर इचलकरंजी रोडला अहिल्याबाई शेजारी हॉटेल क्लासिक घरगुती खानावळ माझे हॉटेल आहे। तर गेले 2 दिवसांनी हॉटेल माझं काही कारणास्तव बंद ठेवलेलं होतं। तरी आज सकाळी मला संग्राम गोरपडे यांचा आमच्या शेजारी जे चहाचं त्यांचं जे गाडा आहे त्यांनी मला फोन केला की तुमच्या इथं दरवाजा उचकटलेला हॉटेलचा आणि येऊन बघा। आल्यानंतर मी बघितलं तर पत्र्याचा दरवाजा एक उचकटून चोराने आत प्रवेश केला होता। आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी किचनमध्ये जो माझा दरवाजा आहे तिथले कडी पहिला काढून आतलं साहित्य जसं 50 ताटे आहेत, त्यानंतर आपल्या रश्श्याच्या वाट्या, भाताच्या प्लेटा, इतर साहित्य असं मिळून आणि मोठी पातेली असं मिळून जवळजवळ 35 ते 40 हजारपर्यंत माझं साहित्य चोरीला गेलेलं। त्याचबरोबर गॅसची पण टाकी आमची चोरीला गेलेली आहे। तर गेल्या 2 महिन्यामध्ये या रस्त्याला कोल्हापूर इचलकरंजी आणि शिर्डी ते इचलकरंजी रोडमध्ये सातत्याने चोरीचा प्रयत्न भरपूर झालेले आहेत आणि चोऱ्या खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत। तरी आमची एवढीच अपेक्षा आहे की या चोऱ्यांचा चोऱ्या ज्या आहेत हे थांबाव्यात आणि जे काही चोरी करत आहेत त्यांना तात्काळ म्हणजे लवकरात लवकर जे चोरी करत त्यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला आमचा व्यवसाय चांगल्या रीतीने करता यासाठी सहकार्य मिळावं।